नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी। आज मी आपल्यासमोर एक नई व्हिडिओ सादर करत आहे। त्याचं कारण असं आहे, आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र, कर्मयोगी, शिक्षण महर्षी, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य करणारे माननीय ॲडव्होकेट गणेशरावजी नागोरावजी दुधगावकर म्हणजेच आपले बापूसाहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त यावर्षी आयोजित केलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये हा व्हिडिओ मी या ठिकाणी पाठवत आहे। खरं तर बापूसाहेबांविषयी बोलायचं झालं तर असं सांगता येईल, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपलं कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या सामर्थ्यावर बापूसाहेबांनी 1971 ते 2014 असा एकंदरीत 43 वर्षाचा कार्यकाळ राजकारणामध्ये घालवलेला आहे। या 43 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत। त्यामध्ये 1980 साली वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आले। 1985 ला जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले। त्यानंतर राज्यमंत्री, अमरावती, बुलढाण्यासारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यानंतर 2009 मध्ये आपल्या परभणी जिल्ह्याचे खासदार म्हणून देखील ते निवडून आलेले आहेत। म्हणजे असा फार मोठा राजकारणातला यासंघ असल्यामुळे त्यांना राजकारणातील चाणक्य सुद्धा आपल्याला म्हणायला अडचण नाही। अशा आपल्या बापूसाहेबांचं राजकारणाबरोबरच शैक्षणिक कार्य देखील महान आहे। परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून 50,000पेक्षा जास्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च शिक्षण देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। राजकीय क्षेत्रामध्ये 1983 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्यामध्ये ज्यांनी प्रमुख अशी भूमिका गाजवली त्यावेळेसचे तरुण आमदार म्हणून आपल्या बापूसाहेबांचं नाव येतं। त्यानंतर बजाज ऑटो हा मोठा प्रोजेक्ट संभाजीनगरलाच व्हावा असं अग्रगण्य भूमिका मांडून 1984 ला तो ते संभाजीनगरला आणण्यात बापूसाहेबांचं महान योगदान आहे। अशा या महान योगदान असणाऱ्या महान नेत्याला, महान नेतृत्वास मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये भगवद्गीतेचा हा विषय आजच्या व्याख्यानाकरिता दिलेला आहे। खरं तर हा विषय देण्याची संकल्पना ज्यांची आहे असे अमेरिकेमध्ये भगवद्गीतेवर PhD करणारे त्यांचे सुपुत्र ते म्हणजे समीर भैया दुधगावकर यांच्या संकल्पनेतून भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकावर या ठिकाणी आज आपण विवेचन करणार आहोत। भगवद्गीतेतील 66वा श्लोक या ठिकाणी असा आहे, 18व्या अध्यायातील 66वा श्लोक असा आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षे भिक्षामि मा शुचः। या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू सर्व धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये, मग मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन, तू चिंता करू नकोस। एकंदरीत पाहिलं तर भगवद्गीतेचा विषय हाच धर्म आणि कर्म तत्वाशी निगडीत आहे। कारण भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकाची सुरुवात धर्म या शब्दापासून आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयता युत्सवा मामका पांडवा सैव किम कुर्वत संजया। आणि भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकाचा पहिला शब्द ध आहे, अक्षर, आणि भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकातलं 7व्या श्लोकातलं शेवटचं अक्षर म आहे। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री यजर्यो भूती ध्रुवा नीतिर्मतिर् मम। म म्हणजे पहिल्या अक्षरापासून तर 7व्या श्लोकाच्या शेवटच्या अक्षरापर्यंत धर्म ही संकल्पना आहे। मग भगवद्गीतेने आम्हाला धर्म शिकवला। मग धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे सत्य, म्हणजे मनुष्याचं जे विहित कर्म आहे ते सत्य आणि धर्माला अनुसरून असावं, याला धर्म म्हणतो। धर्माचं जर आम्ही रक्षण केलं तर धर्म आमचं रक्षण करेल। धर्म रक्षिती रक्षिताः, धर्म सुद्धा आमचं रक्षण करतो। या ठिकाणी ज्ञानोबारांनी सुद्धा धर्माची व्याख्या केलेली आहे। येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती यरती अनुष्ठिती सामान्य सकळ। तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। प्रत्येक मनुष्य जीवन जगत असताना कुठं ना कुठं ते धर्माचं त्याला पालनच करावं लागत असतो। आपण पाहू, वैष्णवांना धर्म सांगितलेला आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। शिष्याचा धर्म गुरुची आज्ञा पाळणे, पुत्राचा धर्म आई वडिलांची सेवा करणे, पतिव्रता स्त्रीचा धर्म पतीची सेवा करणे, सीमेवरच्या आमच्या सैनिकाचा जवानाचा धर्म मातृभूमीचं रक्षण करणे, वैद्याचा धर्म आपल्या समोर आलेल्या रोग्याला आजार त्याचा बरा करणे। म्हणजे हे आमचे धर्म आहेत। मग याच धर्माचं आम्हाला पालन करायचं आहे, तुकोबाराय सांगतात। मग प्रश्न पडतो या ठिकाणी की या श्लोकाच्या माध्यमातून
भगवान परमात्मा अर्जुनाला सर्व धर्माचा त्याग करायला सारखा, सर्व धर्मान परित्याज्य, अर्जुना तू सर्व धर्माचा त्याग कर. मग प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रश्न निर्माण होईल की अर्जुनाला या ठिकाणी भगवंत त्याग करायला सांगतात, मग त्याग धर्माचा केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होईल का? तुकोबराय तर म्हणतात धर्माचं पालन केलं पाहिजे, गीतेनं आम्हाला धर्म शिकवला. मग या श्लोकाचा नेमका अर्थ काय? या श्लोकाचं सगळं रहस्य या ठिकाणी आहे की कोणत्या धर्माचा या ठिकाणी आपल्याला त्याग करायला सांगितलेला आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला अर्जुन हा कुरुक्षेत्र या युद्धभूमीवर त्या ठिकाणी युद्धासाठी तयार आहे, उभा राहिलेला आहे. अर्जुनाने समोर नजर फिरवली, त्यावेळेला अर्जुनानं पाहिलं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यासारखे गुरु तिथे उभे आहेत. स्वतःचा भाऊ कर्ण आहे, दुर्योधन आहे. अर्जुनाला प्रश्न पडला, मी कोणासोबत लढतो आहे? हे तर सगळे माझीच आहेत. हा मोह अर्जुनाच्या मनात निर्माण झाला आणि अर्जुन स्वतःचा धर्म विसरला. ज्ञानोबराय पश्चातानात म्हणतात स्वधर्म सूर्य पाहो, प्रत्येकानं आपल्या स्वधर्माचं पालन करावं. अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा खरा धर्म आहे की क्षत्रियानं हे युद्धामध्ये लढाईमध्ये लढावं. पण अर्जुनानं ज्या वेळेला समोर आपलेच या ठिकाणी भाऊ पाहिले, गुरु पाहिले, त्यावेळेला अर्जुनानं स्वतःचं शस्त्र खाली ठेवलं आणि भगवान परमात्म्याला अर्जुन विनंती करायला लागला की हे परमात्मा, आता मी लढू शकत नाही, हे पाप मी करू शकत नाही, माझ्या हाताने तुम्ही हे पाप कशाला करून घ्यायले? यापेक्षा मी एखाद्या वनात जाईल, जंगलात जाईल, नाहीतर मी संन्यास घेईल. या ठिकाणी अर्जुन स्वतःचा खरा धर्म विसरून अशाश्वत असलेल्या धर्माला शाश्वत धर्म मानायला लागला. म्हणजे अर्जुनाच्या हातून या ठिकाणी जे कर्म व्हायले हे कुठंतरी दूषित कर्म व्हायले. या कर्मामध्ये बाधा आहे. म्हणजे असे कर्म की जे मनुष्याला, जीवाला भगवान परमात्म्यापर्यंत जाण्यास बाधक ठरतात, त्या कर्माचा भगवंताने त्याग करायला सांगितला. खरं तर पाहिलं तर आपण अर्जुनाचा धर्म लढणे आहे, हा धर्म सोडून अर्जुन अशाश्वत धर्माला शाश्वत धर्म मानायला लागला ना. त्या सर्व अर्जुना ज्या कर्मामुळे तो भगवंतापासून दूर जाशील किंवा भगवत प्राप्ती होणार नाही, अशा सर्व धर्माचा तू त्याग कर, म्हणजेच सर्व धर्मानं परित्याज्य. आणि अशा सर्व धर्माचा तू जर त्याग केलास तर मी तुला काय करेन, ह्या धर्माचा त्याग केल्यानंतर तू मला शरण ये म्हणतात. अहम त्वा सर्व मामेकम शरणं मृजे. पुढे भगवंत म्हणतात माम एकम शरणं मृजे, तू मला शरण ये. माम म्हणजे मला आणि एक म्हणजे केवळ परमात्मा. एकाच परमात्म्याला शरण ये. भगवंत या ठिकाणी एक परमात्मा हा शब्द वापरतात, माम एकम. याचं कारण असं आहे की प्रत्येक दिवस उजाडल्याबरोबर मनुष्य काय करतो, शरण जाण्याचे आपले देवच बदलत जातो. माझ्या माऊली ज्ञानोबारांनी सुंदर या ठिकाणी दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात कुणबट कुळीवाडी तैसा आन आन देव मांडी. ज्ञानोबाराय या वहीमध्ये म्हणतात की जसा शेतकरी शेतामध्ये पिकाचं खळ करताना खळ्यावरती एक दगड मांडतो, त्याला शेंदूर लावून त्याचा देव बनवतो, एक देव झाला. दुसऱ्या खळ्याला परत दुसरा देव तयार करतो, तिसऱ्या खळ्याला तिसरा. प्रत्येक वेळी खळ करते वेळी शेतकरी काय करतो, देव बदलत जातो. अगदी त्याप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये काय करत असतो, सोमवार आला की महादेवाला शरण जातो, मंगळवार आला की एखाद्या देवीला शरण जातो, बुधवार आला की अजून एखाद्या खंडेरायाला शरण जातो, गुरुवार आला की दत्तात्रयाला शरण जातो, शुक्रवार आला की सरस्वती मातेला शरणागती करतो, शनिवार आला की आमच्या हनुमंतरायाकडे जातो, रविवार आला की अजून आवडत्या देवाकडे जातो. म्हणजे मनुष्य शरण जाण्यासाठी सुद्धा रोज देव बदलत जातो. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात माम एकम, केवळ एकाच परमात्म्याला तू शरण ये. मग शरण जाणे म्हणजे काय, किंवा मनुष्यानं जीवनामध्ये खरं शरण जावं का, तर जीवानं जीवाला शरणच जाऊ नये. जीवानं शरण जायचं असेल तर संताला आणि भगवंताला शरण जावं. कारण शरण जाणे म्हणजे काय, तर व्यवहारामध्ये आम्ही शरण जाणं म्हणजे माघार घेणे, शरण जाणे म्हणजे आश्रयित होणे, किंवा शरण जाणे म्हणजे दंडवट घालणे, अशा संकल्पना आम्ही मानतो. परंतु शरण जाणे याचा अर्थ आहे त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होणे, त्या देवाशी परमात्म्याशी अनन्य भाव साधणे, अनन्य होणे. किती अनन्य झालं पाहिजे, भगवंताशी किती एकरूप जीवन झालं पाहिजे, याविषयी ज्ञानोबाराय चातक पक्षाचा आपल्याला दृष्टांत देतात. ज्ञानोबाराय चातक पक्षाविषयी लिहिताना म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात भरले सरिता समुद्र चहूकडे, परी ते बापियाशी कोरडे, का मेघुटा थेंब पडे ते जेल कीजे. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात एका झाडावर चातक बसलेला आहे, त्या झाडाच्या बाजूला समुद्र आणि नद्या भरघोस भरलेल्या आहेत, दुथडी वाहत आहेत, परंतु त्या चातकासाठी त्या कोरड्या आहेत.
त्या चातकासाठी कोरडे आहेत, कारण चातक हा ढगातून पडणाऱ्या पाण्याशी काय झालेला असतो, थेंबाशी एकरूप झालेला असतो. चातकाचा असाही प्रसंग सांगता येईल आपल्याला. एकदा एक चातक गंगेमध्ये पडलं आणि गंगेमध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या चातकाला वाटलं बरं झालं मरताना का होईना आपल्या या मुखामध्ये गंगेचं पवित्र जल पडलं. परंतु लगेच त्याच्या लक्षात आलं उभ्या आयुष्यामध्ये मी कधी पृथ्वीवरचं पाणी पिलो नाही, जमिनीवरचं पाणी पिलो नाही, आणि मरताना जर हे पिलो तर मला डाग लागेल, मला कलंक लागेल, यापेक्षा आपण मेलेलं बरं. म्हणून त्या ठिकाणी चातकानं चोच वर केली नदीतून, मरण पत्करलं, पण त्या गंगेचं पाणी त्यानं पिलं नाही. जसा चातक ढगाच्या पाण्याशी थेंबाशी एकरूप आहे, अनन्य आहे, तेवढं जीवानं परमात्म्याशी एकरूप असलं पाहिजे, त्याला म्हणावं शरण जाणे. दुसरा दृष्टांत या ठिकाणी ज्ञानोबाराय देतात की चकोर पक्षाचा. चकोर पक्षी काय करतो, केवळ 12 महिन्यामध्ये स्वाती नक्षत्रातलंच पाणी पितो. जसा हा चकोर पक्षी स्वाती नक्षत्रातल्या पाण्याशी एकरूप आहे, अनन्य आहे, तेवढं जीवानं परमात्म्याशी अनन्य असलं पाहिजे. अजून आपल्याला सांगता येईल की पतिव्रता स्त्रीचा दृष्टांत देता येईल. पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीशी अनन्य असते, आपल्या पतीशी एकरूप असते, महाराज म्हणतात पतीची महाराज या ठिकाणी पतिव्रता स्त्रीचा दृष्टांत देताना सांगतात की पतीच्या त्या पतिव्रता स्त्रीच्या मनामध्ये अन्य कोणीच नसतं, तिच्या सर्व भावे ध्यानी मनी पती असतो. त्याप्रमाणे आपण भगवंताला शरण असलं पाहिजे. एखादा कृपण मनुष्य असतो, कृपण मनुष्य बघा, कृपण मनुष्याचं सर्व प्रेम त्या संपत्तीवर असतं, धनावर असतं, स्वतःच्या शरीरापेक्षा तो त्या धनाशी आणि संपत्तीशी एकरूप असतो. तेवढं जीवानं परमात्म्याशी एकरूप असलं पाहिजे. आई आणि लेकराचा दृष्टांत देता येईल आपल्याला. किती एकरूप असतं लेकरू. एखाद्या बालकाची आई माऊली म्हणतात कुब्जा असेल, ती कुरूप असेल, अशा बालकाच्या समोर तुम्ही एखादी स्वर्गातली सुंदर रंभा अप्सरा आणून द्या किंवा एखादी नटी उभा करा, तरी सुद्धा ते बालक आपल्या कुरूप आईशीच एकरूप होईल, अनन्य राहील. मनुष्यानं जीवनामध्ये एवढं त्या परमात्म्याकडे काय झालं पाहिजे, अनन्य राहिलं पाहिजे. भ्रमर ज्याप्रमाणे कमळाच्या फुलाच्या परागकणाशी एकरूप असतं, एवढं मनुष्यानं जीवनामध्ये भगवंताशी एकरूप असावं, अनन्य असावं. पाण्यातल्या माशा हा पाण्याशी किती अनन्य असतो. पाण्याच्या बाहेर काही वेळ जर त्याला वर काढलं तर तो आपले प्राण सोडील. पाण्याशिवाय त्याला दुसरं काहीच आवडत नाही. तुकोबाराय म्हणतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जसा पाण्यातला मासा पाण्याशी एकरूप आहे, अनन्य आहे, तेवढं मनुष्यानं जीवनामध्ये भगवंताशी परमात्म्याशी अनन्य भावानं राहिलं पाहिजे. रामायणामध्ये एक सुंदर असा एक प्रसंग आलेला आहे अनन्यतेविषयी. एक गंधमादन नावाचं वानर असतं आणि एकदा ते सहज आपल्या कुंभकर्णाच्या हाती लागतं. त्यावेळेला कुंभकर्ण त्या वानराला म्हणतं, ए वानरा, तू रावणाच्या बाजूने ये, मी तुला जिवंत ठेवतो. त्या वानरानं विचार केला, रावणाच्या बाजूने जाऊन जिवंत राहण्यापेक्षा रामाच्या बाजूने राहून मरण पत्करलेलं बरं. त्या गंधमादन नावाच्या वानरानं भगवान प्रभू श्रीरामाशी जे अनन्य होतं, जे एकरूपता होती, ती सोडली नाही, मरण पत्करलं पण रामाच्या बाजूनं. माझे ज्ञानोबाराय म्हणतात एवढे तुम्ही जर परमात्म्याशी अनन्य भावाने एकरूप राहिले, शरण गेले त्या देवाला, तर निश्चित तो देव तुमचं जन्म मरणाचं पाप तुमचं निवारण करेल. कारण ज्ञानोबाराय सुंदर लिहितात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, मनोनी शरणागत्या शरण्ये मीच एको. अर्जुना, मीच एक असा आहे की तुम्हाला त्यापासून वाचू शकतो. म्हणून तुम्ही काय करा, मला शरण आल्यानंतर शरण या, मी शरण आल्यानंतर तुम्हाला त्या पापापासून मुक्त करेल, असं भगवंत वचन अर्जुनाला देतात. अहम त्वा सर्व पापेभ्यो, अहम म्हणजे मी, त्वा म्हणजे तुला, सर्व पापापासून मुक्त करेन. मग पाप म्हणजे काय, तर पाप म्हणजे आपल्या कायेनं वाचेनं आणि मनानं इतरांना परपीडा देणे, दुःख देणे, याचं नाव पाप आहे. पापामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतं. पाप कोणालाही नको असतं. असं पाप माणसाच्या हातातून कळत न कळत घडत असतं. या पापाचे देखील 3 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. काही पाप सामान्य असतात, काही पाप मध्यम असतात आणि काही महापाप असतात. सामान्य पापामध्ये काही पापाचं वर्गीकरण असं करता येईल की काही पापही सामान्य असतात. परस्त्री गमन करणे हे सामान्य पाप आहे. परधन अपहार करणे हे सामान्य पाप आहे. परपीडा परनिंदा करणे हे सामान्य पाप आहे. त्यानंतर विषयाची आसक्ती करणे हे सुद्धा सामान्य पाप आहे. काही मध्यम पाप आहेत, आग लावणे, विष घालणे, शस्त्र बाळगणे, खून करणे, परस्त्री पळवणे, यासारखी पाप ही मध्यम पाप आहेत. ही माणसाच्या हातून घडतात. काही पाप हे महापाप आहेत.
महापापाविषयी नाथबाबा बोलताना म्हणतात, महापातकाची या लक्षणं ब्रह्महत्या मद्यपान. नाथबाबांनी सांगितलेलं आहे महापाप म्हणजे ब्रह्महत्या आहे. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाची हत्या, गावीची हत्या किंवा निरपराध पशुपक्षाची हत्या. त्यानंतर मद्यपान करणं हे पाप आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल सुवर्णस्तेय म्हणजे सोन्याची चोरी करणे, आणि गुरुदारा गमन म्हणजे गुरु माता म्हणजे गुरुची पत्नी माता आहे तिचं गमन करणे, आणि या 4 पापाला सहकार्य करणे किंवा त्याची संगत करणे हे 5वं पाप आहे. अर्जुना, तुझ्या हातून या पैकी कुठलंही पाप घडू अर्जुना, मी तुला त्यापासून निश्चित काय करेल, मुक्त करेन. अर्जुना, तू चिंता करू नकोस. असा सरळ सोपा साधा या श्लोकाचा अर्थ एकंदरीत असा सांगता येईल की भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू सर्व नको असलेल्या धर्माचा त्याग कर आणि केवळ एका परमात्म्याची तू शरणागती कर, तेव्हा मी तुला त्या सर्व पापापासून मुक्त करेल. तू चिंता मुळीच करू नको. असा सरळ सोपा साधा या श्लोकाचा अर्थ आहे. जसा मला सद्गुरूंनी बुद्धी दिली तसा आपल्या समोर या स्पर्धेकरता मी हा माझा व्हिडिओ पाठवलेला आहे. शेवटी ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा व्हिडिओ पाठवत आहे त्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम. वाढदिवस बधाई हो, सर्व सुखदायी हो. वाढदिवस बधाई हो, आरोग्यदायी हो. जय जय रामकृष्ण हरी.